नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सहर्ष स्वागत. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. पेठ वडगावमध्ये आमदार डॉक्टर अशोकराव माने यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं भव्य उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी आमदार डॉक्टर विनयराव कोरे होते. स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी कार्यालय ठरणार उपयुक्त, तालुक्यापर्यंत जाण्याची नागरिकांची गरज होणार कमी. शाहू साखर कारखान्याच्या मॅटवरील कुस्तीत विक्रमी 458 महिलांचा सहभाग. तिसऱ्या दिवशी महिला आणि वरिष्ठ पुरुष गटातील रोमहर्षक लढती, प्रेक्षकांची मोठी गर्दी. थेट प्रक्षेपणाची सुविधा. सोमवारी अंतिम लढती. बक्षीस वितरण सोहळाही अंतिम दिवशी होणार. बालकल्याण संकुलातील मुलांना राख्या बांधून भावबंधन. मुलींना पर्स भेट आणि संरक्षणाची हमी. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार स्तुत्य उपक्रम. कोल्हापुरात 17 ऑगस्टला सर्किट बेंचचे उद्घाटन होणार आहे. खासदार धनंजय महाडिक यांची तयारीची पाहणी. 6 न्यायमूर्ती आणि 28 सरकारी वकील हजर राहणार. जलद आणि विनाविलंब न्याय मिळण्याची अपेक्षा. नवीन मसुदा अधिसूचनेमुळे ट्रॅक्टर मालकांवर वाढीव खर्च. जीपीएस ब्लॅक बॉक्स सारख्या जाचक अटींवर विरोध. आमदार सतेज पाटील यांनी अधिसूचना रद्द करण्याची केली मागणी. 18 ऑगस्ट पर्यंत हरकत नोंदवण्याचे आवाहन. शाहूवाडी तालुक्यात 50हून अधिक विद्यार्थ्यांना सायकलींची भेट. दळणवळणाच्या अभावामुळे शिक्षणात अडथळा येऊ नये हा उद्देश. उपक्रम आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या पुढाकारातून तर वितरण सोहळा ईशानी कोरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर नवीन बसेसचे लोकार्पण. आमदार डॉक्टर अशोकराव माने यांच्या हस्ते उद्घाटन. प्रवाशांच्या सेवेत बस सेवा दाखल. वाहतूक सेवा होणार सुलभ. लोकार्पणानंतर मान्यवरांनी केली बस सफर. गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची 48वी सभा झाली. सभासदांना 8% लाभांश जाहीर तर 172 कोटींची उलाढाल. 34 लाख नफा तर विविध विकास कामांसाठी महत्त्वाचे ठराव मंजूर. सभासद आणि कर्मचाऱ्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. भाजी मार्केट अध्यक्षांवर हल्ला. मनसेकडून स्टाईलमध्ये प्रत्युत्तराची तयारी. यापूर्वीही अशा घटनांवर कारवाई करून तुरुंगवास भोगलेले कार्यकर्ते. मनसे राज्य उपाध्यक्ष राजू जाधव यांची तीव्र प्रतिक्रिया. अंबकमध्ये भाणामतीचा प्रकार. ग्रामस्थांमध्ये भीती आणि खळबळ. घटनास्थळी लिंबू, नारळ, काळे कपडे आढळले. जादूटोणाशी संबंधित असल्याची चर्चा. अशा घटना वारंवार घडत असल्याने परिसरात चिंता वाढली. या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज. तोपर्यंत धन्यवाद. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.